नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर आज गुरुपौर्णिमा आहे, तर तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. चला मग आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीये. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी ज्या टेक्निक बद्दल बोलणार आहे ती आहे 369 टेक्निक. हो, ही टेक्निक खूप जणांची फेवरेट आहे बरं का. निकोला टेस्ला त्याने या टेक्निकचा शोध लावला आहे 369 टेक्निक. आणि 369 या टेक्निकनी जर आपण आपली इच्छा एखादी युनिव्हर्सकडे मागितली आणि ती पूर्ण झाली नाही, असं कधी झालेलं नाहीये. ही टेक्निक आपण खूप वेगवेगळ्या फॉर्ममध्ये करू शकतो. म्हणजे 369 ही टेक्निक 3 दिवसाची पण असते, 6 दिवसाची पण असते, 9 दिवसाची असते आणि 21 दिवसांची असते. तुमची इच्छा किती मोठी आणि किती छोटी यावर तुम्ही करू शकता. आहे की नाही सोपी पद्धत? कसं माहिती आहे का, एखादी जर टेक्निक घेतली तर ती स्पेसिफिक 11 दिवसच करा, 21 दिवसच करा असं सांगितलं जातं. पण 369 ही टेक्निक तसं नाहीये. ही तुम्ही 3 दिवस करा, तुम्ही 6 दिवस करा, तुम्ही 9 दिवस करा किंवा तुम्ही 21 दिवस करा, ती तुमची इच्छा. कसं, आपली इच्छा जर छोटी असेल ना तर तुम्ही 3 दिवस करा, त्यापेक्षा थोडीशी मोठी इच्छा असेल तर 6 दिवस करा, नाहीतर 9 दिवस करा, नाहीतर 21 दिवस करा. पण हे पूर्णपणे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला किती दिवस टेक्निक करायची आहे. त्यामुळे मी म्हणते की ही खूप सगळ्यांची लाडकी टेक्निक आहे. टेक्निक पण तेवढी प्रभावी आहे. काय करायचं, कसं करायचं, सगळी माहिती मी देते. 369 म्हणजेच काय, तर सकाळी 3 वेळेस, दुपारी 6 वेळेस आणि संध्याकाळी 9 वेळेस अशी आपली इच्छा आपल्याला युनिव्हर्सपर्यंत पोहोचवायची आहे. आणि ती इच्छा युनिव्हर्स 3 दिवसात, 6 दिवसात, त्यानंतर 9 दिवसात आणि 21 दिवसामध्ये 100% पूर्ण करतं. ही टेक्निकची एक खास गोष्ट सांगू तुम्हाला की ही टेक्निक आत्तापर्यंत जेवढ्या लोकांनी केली ना त्या प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. काहींना छोटा अनुभव आला तर काहींना मोठा अनुभव आला, पण अनुभव हा प्रत्येकाला आलेला आहे. आणि या टेक्निकचा अनुभव जर तुम्हालाही घ्यायचा असेल ना तर ही टेक्निक आयुष्यात एकदा नक्की करून बघा. ही टेक्निक करण्यासाठी आपल्याला एक वही आणि एक पेन लागणार आहे. त्याआधी ही टेक्निक तुम्ही हा व्हिडिओ आज बघताय ना तर तुम्हाला ही टेक्निक आजपासून नाही करता येणार. ही टेक्निक तुम्हाला उद्यापासूनच करावी लागेल, कारण या टेक्निकची सुरुवात ही सकाळपासून होते. त्यामुळे सकाळपासूनच ही टेक्निक करायची आहे. पण त्याआधी आपल्याला आपली इच्छा कन्फर्म करून घ्यायची आहे, जी आपल्याला या 3 दिवसात, 6 दिवसात, 9 दिवसात किंवा 21 दिवसामध्ये या युनिव्हर्सकडे मागायची आहे. इच्छा ही एकच असावी, रोज रोज इच्छा बदलायची नाहीये. एका गोष्टीकडे आपण जेवढं जास्त कॉन्सन्ट्रेट करू ना तेवढी ती गोष्ट लवकर पूर्ण होत असते. त्यामुळे एकाच इच्छाकडे आपल्याला फोकस करायचा आहे. इच्छा कोणती आहे ती तुम्ही फिक्स करून घेतली, मग पैशाची असेल, नोकरीची असेल, व्यवसायाची असेल, मूल होण्याबाबत असेल, मग विशेष तुम्हाला मुलगा किंवा मुलगीच हवी असेल तर ती असू शकते, किंवा बघा व्यसनमुक्तीसाठी असू शकते, कर्जमुक्तीसाठी तुम्ही करू शकता, भरपूर पैसे मिळण्यासाठी करू शकता, आलेले पैसा टिकण्यासाठी करू शकता, एखाद्याकडे अडकले आहे पैसे ते मिळण्यासाठी करू शकता, तुमचं एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे ती व्यक्ती तुमच्याकडे परत यावी त्यासाठी करू शकता. अशा भरपूर गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. कसं करायचं, सगळ्यात आधी आपल्याला एक वही आणि एक पेन घ्यायचा आहे. पेन ब्लॅक कलर सोडून तुम्ही ग्रीन घ्या, रेड घ्या, ऑरेंज घ्या, ब्ल्यू घ्या, कोणताही घ्या. फक्त ब्लॅक कलरचा पेन आपल्याला टेक्निकसाठी वापरायचा नाहीये. ब्लॅकने काय होतं ना, एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी, त्याला निगेटिव्ह एनर्जी आपण म्हणतो, आणि त्या निगेटिव्ह एनर्जीमुळे ना आपल्या पॉझिटिव्ह वाईब्स या गायब होत्या. त्यामुळे आपण ब्लॅक कलरचा पेन लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये यूज करत नाहीये. घ्यायचं काय, आपल्याला एक वही घ्यायची आहे आणि एक पेन घ्यायचा आहे. ब्ल्यू कलरचा पेन प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतो, प्रत्येकाने ब्ल्यू घेतला तरीही चालेल. आता कसं करायचं, सकाळी सकाळी आपल्याला ही टेक्निक करायची आहे. सकाळी किती वाजता, तर सकाळी 10च्या आत आपल्याला ही टेक्निक करायची आहे. 10च्या आत, सकाळी उठल्यापासून तुम्ही 5ला करा, 6ला करा, कधीही करा, पण 10च्या आत टेक्निक करायची. काय करायचं, आपण जी इच्छा फिक्स केलेली आहे ना ती इच्छा आपल्याला 3 वेळेस वहीमध्ये लिहायची आहे. मग कसं लिहायची इच्छा, तिथून सुरुवात आहे ना आपली, तर मी सांगते व्यवस्थित ऐका. इच्छा ही कायम पॉझिटिव्ह वेमध्ये असावी. पॉझिटिव्ह वेमध्ये म्हणजे कशी, आता उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी हवी आहे, मग तुम्ही असं लिहिणार का, मला माझ्या मनासारखी नोकरी लवकर मिळू दे, तर नाही. काय लिहिणार आपण माहिती आहे का, मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे. काय, मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे. मिळाली आहे का नोकरी, नाही ना, पण आपल्याला त्यात पॉझिटिव्ह लिहायचं आहे. जसं की मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे. याने होईल काय, युनिव्हर्सपर्यंत पॉझिटिव्ह वाईब्स जातील आणि ती इच्छा आपली लवकर पूर्ण होईल. त्यामुळे कसं वाक्य लिहायचं माहिती आहे का, मी खूप खुश आहे. युनिव्हर्सला सांगायचं आहे, दाखवायचं आहे आपल्याला की यार आम्ही खूप खुश आहे, आणि त्या
आपण जेवढं पॉझिटिव्ह राहू, जेवढं हॅप्पी राहू, त्या वाईब्स युनिवर्सपर्यंत पोहोचतील आणि मगच आपली इच्छा युनिवर्स पूर्ण करणार ना. त्यामुळे मी खूप खुश आहे येत्या 3 दिवसात, येत्या 6 दिवसात, येत्या 9 दिवसात किंवा येत्या 21 दिवसात. आता हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही जर 3 दिवसाचा उपाय करत असेल तर तुम्हाला लिहायचं आहे मी खूप खुश आहे येत्या 3 दिवसात. तुम्ही 6 दिवसाचा उपाय करताय तर तुम्हाला लिहायचं आहे मी खूप खुश आहे येत्या 6 दिवसात. तुम्ही 9 दिवसाचा करताय तर मी खूप खुश आहे येत्या 9 दिवसात. आणि 21 दिवसाचा करताय तर मी खूप खुश आहे येत्या 21 दिवसात, असं तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही कसं लिहिणार? मी खूप खुश आहे येत्या 21 दिवसात मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, थँक्यू युनिवर्स. किंवा मी खूप खुश आहे येत्या 6 दिवसामध्ये माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न झालं आहे, थँक्यू युनिवर्स. 6 दिवसात लग्न होणार नाही आहे आणि झालेलं पण नाही आहे, पण तुमची इच्छा आहे ना तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न व्हावं, तर आपल्याला असंच म्हणावं लागेल. किंवा मी खूप खुश आहे येत्या 3 दिवसामध्ये मी माझी ड्रीम कार घेतली आहे, थँक्यू युनिवर्स. म्हणजेच काय, तर तुम्ही जितक्या दिवसांचा उपाय कराल तितके दिवस तुम्हाला सुरुवातीला लिहायचं आहे. सेम वाक्य सकाळी 3 वेळेस लिहायचं. 3 वेळेस वाक्य लिहून झाल्यानंतर वही पेन बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि जी इच्छा आपण त्यात लिहिली आहे ना ती व्हिज्युअलाइज करा. व्हिज्युअलाइज करा म्हणजे काय, तर ती इच्छा जशी की पूर्ण झाली आहे असं चित्र आपल्याला आपल्या डोळ्यासमोर उभा करायचं आहे. याला व्हिज्युअलाइज करणं म्हणतात. व्हिज्युअलाइज झालं सकाळी 3 वेळेस लिहून व्हिज्युअलाइज करायचं. त्यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत या 4 तासाच्या दरम्यान तुम्ही कधीही परत ती वही पेन घ्यायची, तीच वही बरं का. सकाळी 3 वेळेस वाक्य लिहिलं ना त्याच्या थोडीशी खाली एक ते 2 ओळ जागा सोडायची आणि खाली सेम वाक्य आपल्याला 6 वेळेस लिहायचं आहे. ही झाली दुपारची टेक्निक. सकाळी 3दा, दुपारी 6 वेळेस लिहायचं वाक्य. सेम वाक्य असेल, फक्त रट्टा मारू नका, मनापासून त्यामध्ये आपले इमोशन्स ॲड झाले पाहिजे असं ते 6 वेळेस वाक्य लिहायचं आहे. परत वही पेन बाजूला ठेवायचा, परत डोळे बंद करायचे आणि 1 मिनिट प्रॉपर असं व्हिज्युअलाइज करायचं. व्हिज्युअलाइज करून झालं, परत वही पेन ठेवून द्या, तुम्ही तुमच्या कामाला लागा. परत रात्री 8 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत, रात्री 8 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत परत वही पेन घ्यायचा. तीच वही आपण दुपारी 6 वेळेस लिहिलं, त्याच्या खाली आपल्याला पुन्हा आता लिहायचं आहे 9 वेळेस. समजलं का याला 369 टेक्निक काय म्हणतात? 3 सकाळी 3 वेळेस, दुपारी 6 वेळेस आणि रात्री 9 वेळेस, म्हणजे 369 टेक्निक झालेली आहे. तुम्ही 3 दिवस करा, तुम्ही 6 दिवस करा, तुम्ही 9 दिवस करा किंवा 21 दिवस करा. याच पद्धतीने आपल्याला 3ही टाईम करायचं आहे. आता 3 दिवस उपाय करत असला तर 3 दिवस तुम्हाला करायचं आहे. पहिल्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ, दुसऱ्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ आणि तिसऱ्या दिवशी पण सकाळ दुपार संध्याकाळ. आणि 4थ्या दिवसापासून तुम्हाला लिहिणं बंद करायचं आहे. 6 दिवस करत असतं तरी 6 दिवस कंटिन्यू सकाळ दुपार संध्याकाळ लिहायचं. 7व्या दिवशी लिहिणं बंद करायचं. 9व्या दिवशी 9 दिवस करणार असेल तर सेम 9 दिवस 3 टाईम लिहायचं. 10व्या दिवशी बंद करायचं. आणि 21 दिवस करत असाल तरी सेम 21 दिवस 3 टाईम लिहायचं आणि 22व्या दिवशी बंद करायचं आहे. ते पानांचं काय करायचं आणि त्या वहीचं काय करायचं? काहीच करू नका. ती वही तशी तुमच्याकडे राहू द्या, काही करू नका. कुठे पानं फेकून देऊ नका, कुठे जाळू नका, काहीच करू नका. तशीच वही तुमच्याकडे राहून द्या आणि तीच वही इथून पुढच्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निकसाठी तुम्ही वापरू शकता. साधा, सिंपल, अगदी सोपा उपाय आहे. करायला अजिबात वेळ लागत नाहीये. सकाळ दुपार संध्याकाळ करायचं आहे. जागा एकच असावी का, तर त्याची पण काही हे नाही आहे, कारण की आपण सकाळ दुपार संध्याकाळ एकाच जागेवर नाही थांबू शकत ना. 21 दिवस असेल तरी पण आणि 3 दिवस असेल तरी पण. तुम्ही जॉब करत असाल तर दुपारी प्रत्येकाचा लंच ब्रेक होतो, तुम्ही त्या लंच ब्रेकमध्ये करा, कारण की 12 ते 4च्या दरम्यान करायचं आहे आपल्याला. त्यानंतर तो तुम्ही तुमचा बिझनेस असेल तर तुम्ही तिथे करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, 3 टाईम झालंच पाहिजे. सकाळी 3 वेळेस, दुपारी 6 वेळेस आणि रात्री 9 वेळेस हे लिहून आणि व्हिज्युअलाइज करून झालंच पाहिजे. तुम्ही म्हणाल की ताई आज दुपारचं मिस झालं, मग आता काय करावं? चालणार नाही. तुम्हाला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. त्यामुळे रोज तुम्ही लक्ष करून लिहून ठेवा. सोपा उपाय आहे. सकाळी ऑफिसला जायच्या आधी सकाळीच तुम्ही लिहून घ्या, सकाळचं करून घ्या. दुपारचं जे आहे ना, ऑफिसला लंच ब्रेक प्रत्येकाला असतो, त्यात 5 मिनिटं स्वतःसाठी वेळ काढा. पटापट 6 वेळेस वाक्य लिहून घ्या. फक्त रट्टा मारल्यासारखा नाही, इमोशन्स ॲड करून लिहा. आणि दुपारी व्हिज्युअलाइज करून परत संध्याकाळी तुम्ही रात्री 10ला या, 11ला या, घरी आल्यावर तुम्ही पुन्हा करू शकता. किंवा तुम्ही बाहेर असाल आणि तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही तिथे पण पुन्हा करू शकता. साधा सोपा उपाय आहे पण खूप प्रभावी आहे. एकदा नक्की करून बघा.
त्याचबरोबर आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमाची आपल्याकडे ऑफर चालू आहे. कोणत्याही 2 ब्रेसलेटवर 1 सेवन चक्र पेंडेंट फ्री आहे. आज आणि उद्याच्याच दिवस ऑफर आहे, त्यामुळे या ऑफरचा फायदा घ्यायला विसरू नका. स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर आहे. वेगवेगळ्या समस्येवर वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आपल्याकडे आहे. आता आपण प्रत्येक राशीनुसार राखी अवेलेबल केलेली आहे आणि मनी मॅग्नेटची पण राखी आपल्याकडे अवेलेबल आहे. जर तुम्हालाही तुमच्या भावासाठी आणि भावांना त्यांच्या बहिणीला गिफ्ट देण्यासाठी ब्रेसलेट हवं असेल आणि बहिणींना भावासाठी राखी हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन मेसेज करून तुम्ही तुमची राखी आणि ब्रेसलेट आत्ताच ऑर्डर करू शकता. चला मग आजचा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.